ओके बाळांनो, लास्ट लेक्चर तुम्हाला मी एक एक्झाम्पल होमवर्कला ट्राय करा म्हटलो होतो. एक्झाम्पलची आउटलाईन समोर आहे, प्रत्येकाने ट्राय करायचं बाळांनो. ओके, प्रत्येकाने ट्राय करायचंय. एक्झाम्पल नंबर 3. Example number 3. ओके बाळांनो, एक्झाम्पल नंबर 3. काय एक्झाम्पल आहे? मॅट्रिक्स दिलाय 1 0 0 3 3 0 5 2 -1. आणि ओके बाळांनो, एका मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड करायचा युजिंग ऍडजॉइंट मेथड. मग सोल्युशन लेट ए इज इक्वल टू मॅट्रिक्स घेतला, बरोबर आहे. लेट ए इज इक्वल टू टाकून मी त्या क्वेश्चन मध्ये केली आहे. लेट ए इज इक्वल टू 1 0 0 3 3 0 5 2 -1. ओके बाळांनो, आता स्टेप नंबर 1 इनव्हर्स फाइंड करायचा आहे. इनव्हर्स फाइंड करायचा म्हटल्यावरती बाळांनो 2 स्टेप मध्ये आन्सर आलं पाहिजे, बरोबर आहे. पहिली स्टेप, कन्सिडर डिटर्मिनंट ऑफ ए. ए चा डिटर्मिनंट घ्या. डिटर्मिनंट 1 0 0 3 3 0 5 2 -1. ओके बाळांनो, आता डिटर्मिनंट ऑफ ए हा सॉल्व करा. सॉल्व दिस डिटर्मिनंट. काल काही मुलांनी सॉल्व करून टाकलेलं आहे, काही विद्यार्थ्यांनी. -3 याची आयडिया पण सांगतो तिकडे बारे बाळांनो. हा जो काही डिटर्मिनंट आहे हा कोणता आहे? हा लोअर ट्रायंग्युलर आहे, बरोबर आहे. लोअर ट्रायंग्युलर, अप्पर ट्रायंग्युलर आणि डायगोनल जर डिटर्मिनंट आला तर याचा आन्सर किती असं सांगतो. डिटर्मिनंट सॉल्व करायची गरज नसते, डायरेक्टली डायगोनलचं मल्टिप्लिकेशन हे त्याचं आन्सर असतं. कधी? जर डिटर्मिनंट लोअर ट्रायंग्युलर, अप्पर ट्रायंग्युलर किंवा डायगोनल जर आला तर बाळांनो त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती असते? डायगोनलचं मल्टिप्लिकेशन ही त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते. म्हणजे पूर्ण सॉल्व करायची गरज नाही. जर एक्झाम्पल आलं तर लोअर ट्रायंग्युलर डिटर्मिनंट दिसतोय, बरोबर आहे, पण याची पूर्ण व्हॅल्यू जर सॉल्व केली तर डायगोनलच्या मल्टिप्लिकेशनच्या एवढे येतील. ओके. आता हा आला डिटर्मिनंट ऑफ ए -3 आणि -3 इज नॉट इक्वल टू 0. -3 म्हणजे 0 नाहीये, बरोबर आहे. आणि -3 इज नॉट इक्वल टू 0 आहे. याचा अर्थ काय? देअरफॉर मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर. बरेच जण वाक्य लिहिती नाहीये. देअरफॉर मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर. देअरफॉर मॅट्रिक्स ए इज इन्व्हर्टिबल अँड देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. आपल्याला जागा पुरत नाही म्हणून मी 2 वाक्य काय करतोय फक्त. पण शक्यतो लिहा. तुम्ही जितकं एक्झाम्पल एक्सप्लेन कराल तितकं ओके दिसेल ते एक्झाम्पल. देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू. ए इन्व्हर्स एक्झिस्ट. ओके. स्टेप नंबर 2 काय म्हणून युजिंग ऍडजॉइंट मेथड. वापरा ऍडजॉइंट मेथड.
साठी ऍडजॉइंट मध्ये वापरण्यासाठी काय करणार मायनस कोफॅक्टर. आता बाळांनो कोफॅक्टरचा इथे फॉर्म्युला आहे. मायनसला एम दाखवतो. ओके बाळांनो. ओके घ्या मायनस. पहिला मायनस M11. आता बाळांनो मायनस लिहा प्रत्येकाने. हे डोक्यात ठेवा. तुम्ही जर मायनस प्रॉपरली फाइंड केले तर तुमचा आन्सर बरोबर येणार आहे. ओके काय होईल फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फोडून द्यायचा. मग 3 0 2 -1 करा सॉल्व प्रत्येकाने. नंतर M12 फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 5 0 -1. पुढे M13 फर्स्ट रो थर्ड कॉलम 3 3 5 2. नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 0 2 -1. पुढे सेकंड रो सेकंड कॉलम 1 0 5 -1. पुढे 2 3 1 0 5 2. जर पुढे वाटलं चुकीचं लिहिलंय तर लगेच सांगायचंय. आता बाजूला तिसरी रो घ्यायची. थर्ड रो फर्स्ट कॉलम म्हणजे येईल 0 0 3 0. पुढे थर्ड रो सेकंड कॉलम 1 3 0 0. लास्ट 1 0 3 3. ओके वानो प्रत्येकाने सॉल्व करायचे. ज्यांनी सॉल्व केलं अतिउत्तम. ज्यांनी सॉल्व नाही केलं बाळांनी सॉल्व करायचं लगेच. ओके बाळांनो व्हॅल्यू प्रत्येकाने सॉल्व करायची आहे. ओके बाळांनो सॉल्व करा. पहिली व्हॅल्यू किती येईल -3. बरोबर आहे का. दुसरी व्हॅल्यू अगेन -3. तिसरी व्हॅल्यू 6 -15 -9. बरोबर आहे. नेक्स्ट 0. सगळे मायनस फाइंड करून घ्या पहिले. पुढे -1. पुढे 2 0 0 3. ओके वाढलो. खूप सिंपल डिटरमिंट होते. आता हे झाले बाळांनो मायनस फाइंड करून. आता मायनस वरनं कोफॅक्टर फाइंड करायचे. मी तुम्हाला काय सांगितलं की सरळ सरळ काय करायचं सगळ्यात पहिले मायनर हाच कोफॅक्टर असतो. म्हणजे इथं -3 हाच कोफॅक्टर येईल. फक्त मुद्दा काय याचा साइन चेंज करायचं की नाही चेंज करायचं. तिथं 1 + 1 = 2 होतो. इथे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आहे ना मग 1 + 1 2 होतो. 2 हा इव्हन नंबर आला मग साइन चेंज नाही करायचं. तुम्हाला मी 3/3 ची आयडिया सांगितलेली. पहिला एलिमेंट ॲज इट इज ठेवायचा. पहिला एलिमेंट ॲज इट इज घ्यायचा. दुसऱ्याचा साइन चेंज करायचा. तिसरा परत ॲज इट इज घ्यायचा.
चौथ्याचं साईन चेंज करायचं, झिरोला कोणतंही साईन द्या, काय फरक पडत. बरोबर आहे, ते साईन चेंज झालं. मग परत हा ऍज इट इज घ्यायचं, पुढचं साईन चेंज करायचं, ऍज इट इज साईन चेंज करायचं, आणि लास्ट ऍज इट इज. अल्टरनेट साईन चेंज करायचे, पहिल्या ऍज इट इज, दुसऱ्या साईन चेंज करायचं, तिसरा ऍज इट इज, चौथा साईन चेंज करायचं, पाचवा ऍज इट इज, सहावाचं साईन चेंज करायचं, सातवा ऍज इट इज, आठवाचं साईन चेंज करायचं, नववा ऍज इट इज. ओके बांधलो. पुढे को फॅक्टर मॅट्रिक्स. मग आता बांधलो याचा मॅट्रिक्स लिहा, हे सगळे एलिमेंट रो फॉर्म मध्ये लिहा. म्हणजे -3 3 -9 0 -1 -2 00 3. बरोबर आहे का? ओके. आता बांधलो आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरनं ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढायचा आहे. ऍडजॉइंट मॅट्रिक्स हा को फॅक्टर मॅट्रिक्सचा असतो ट्रान्सपोज. म्हणजे सांगितल्याप्रमाणे फक्त रोच्या कॉलम करायचे तुम्हाला. ठीक आहे, पहिली रो -3 3 -9 हिचा पहिला कॉलम झाला. दुसरी रो 0 -1 -2 दुसरा कॉलम झाला, आणि लास्ट 0 0 3. काय केलं बा, नो रोचे कॉलम केलेत. ओके. आणि आता बघा लास्ट इनवर्स ऑफ ए. ए इनवर्सचा फॉर्म्युला काय आहे, इथे मला जागा नव्हती म्हणून मी समोर दिलेलं आहे. ए इनवर्सचा फॉर्म्युला नंतर खाली स्टेप लिहा. ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. मग 1 डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू तर -3 आहे, त्याला ब्रॅकेट मध्ये टाकला 1/-3 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए वरती काढलेला आहे -3 0 0 3 -1 0 -9 -2 3. ओके बाळांनो, हे आलं फायनल आन्सर. लईच तुम्हाला वाटलं तर तुम्ही तो 1/-3 आहे ना, तो मायनस वरती लिहू शकताय, किंवा ते मायनस आतमध्ये दिलं तर चालतं, किंवा असं जर ठेवलं तरी चालतं बाळांनो. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. मालूम सर माईक ऑन आहे, प्रत्येकाने आपले माईक बंद करून ठेवायचे. काय होतं, माईक ऑन असला की तुमची जी नावाची स्क्रीन आहे ती पुढे दिसते. शक्यतो माझ्याला ते आहे पिन करून ठेवायचंय, क्लिक केला की पिनचं साईन येतं. जर दुसरा कोणी माईक चालू केला तरी बाळांनो ही स्क्रीन जाणार नाही. एक नंबर माझं नाव दिसतं, क्लिक करायचं ऑटोमॅटिक पिनचं साईन येतं. म्हणजे काय होतं की जरी दुसरा कोणी माईक ऑन केला तरी बाळांनो ही स्क्रीन जात नाही. ओके, आले बाळांनो आन्सर प्रत्येकाचं हे बरोबर आलं आन्सर. ठीक आहे बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4. भरपूर जणांनी 3 आणि 4 दोन्ही एक्झाम्पल बाळांनो काल सॉल्व्ह केले होते. हे डोक्यात ठेवा, सॉल्व्ह केल्याचा अर्थ तुम्हाला ते ऍडजॉइंट मेथड एक्झामला जमणार आहे, पण लगेच सोप्यात नाही घ्यायचं, आणखी एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ओके, मॅट्रिक्स आहे 1 2 3 0 2 4 0 0 5.
Okay, solution. Let A is equals to step number 1. Consider determinant. कन्सिडर डिटर्मिनंट प्रत्येकाने डिटर्मिनंट सॉल्व करायला घ्यायचं आहे. सॉल्व करायचंय. ओके बाळांनो, ऍडजस्टमेंट सोपी आहे. प्रत्येकाला आयडिया समजलेली असणार आहे. प्रत्येकाने सॉल्व करायचे कंपल्सरी. एक्झाम साठी एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ओके, झालं सॉल्व. सर्वात पहिले सोल्युशन लेट ए इज इक्वल टू त्या मॅट्रिक्सचा नाव द्या. इथे मला जागा नव्हती म्हणून त्या क्वेश्चनला ती स्टार्टिंग करून घेतलेली. लेट ए इज इक्वल टू स्टेप नंबर 1 कन्सिडर डिटर्मिनंट ऑफ ए. बाळांनो, त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट घ्या. 1 2 3 0 2 4 0 0 5. बाळांनो सॉल्व करा. मी तुम्हाला याची आत्ता आयडिया सांगितलेली. हा अप्पर ट्रायंग्युलर डिटर्मिनंट आहे. याची व्हॅल्यू किती निघणार? डायगोनलचं मल्टिप्लिकेशन 1 × 2 × 5 10. तुम्ही सॉल्व करून पहा थोडं 10 येत आहे का. ओके, देअरफॉर तो नॉन झिरो आला. देअरफॉर मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर. देअरफॉर मॅट्रिक्स ए इज इन्व्हर्टिबल अँड देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. इथपर्यंत तुमचा आन्सर आला पाहिजे. नंतर स्टेप नंबर 2 युजिंग ऍडजॉइंट मेथड. वापरा बाळांना ऍडजॉइंट मेथड. मायनर करा, मायनर साइन. फर्स्ट साठी काय येईल? 2 4 0 5. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 0 4 5. पुढे नेक्स्ट फर्स्ट रो थर्ड कॉलम 0 0 2 3. सर 2 0. ओके, पुढे नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 3 0 5. बरोबर आहे. ओके, पुढे सेकंड रो सेकंड कॉलम 1 3 0 5. पुढे सेकंड रो फर्स्ट कॉलम, सर सेकंड रो थर्ड कॉलम 1 2 0 0. नंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 3 2 4. नंतर थर्ड रो सेकंड कॉलम 1 0 3 4. लास्ट थर्ड रो थर्ड कॉलम 1 2 0 2. ओके बाळांनो, करा सगळे मॅट्रिक्स सगळे डिटर्मिनंट सॉल्व करा. ओके, काय येईल? पहिल्याची व्हॅल्यू 10. 5 × 2 हा 0 होणार आहे. 0 0 10. पुढे
5 0 इथे किती 8 - 6 2 4 2 ओके बाळांनो बरोबर आहे व्हॅल्यू चेक करा मायनसचे व्हॅल्यू बरोबर आहेत का चेक करा बरोबर आहे मायनसचे व्हॅल्यूज ओके बाळांनो को फॅक्टर्स लिहा चला ओके पहिला एलिमेंट ॲज इट इज घेतात 3/3 एक्झाम्पल आहे पहिला एलिमेंट ॲज इट इज दुसरा साईन चेंज करायचं झिरोला साईन दिलं नाही तर चालतं झिरो साईन नसतंच म्हणजे परत ॲज इट इज चेंज ॲज इट इज याचं साईन चेंज होईल हा परत ॲज इट इज येईल साईन चेंज होईल ॲज इट इज येईल साईन चेंज होईल ॲज इट इज येईल गोंधळ झाला तर काय करायचं फक्त त्या एच्या खाली जे आपण नंबर लिहिले म्हणजे एच्या खाली 32 आलाय सम करून पहा किती होईल 5 हा ऑड नंबर आला ऑड नंबर आल्यावरती साईन चेंज करायचं त्या एच्या खाली जे नंबर्स लिहिले असतात त्यांची ऍडिशन जर ऑड आली तर साईन चेंज करायचं जर ती ऍडिशन इव्हन आली तर साईन ॲज इट इज ठेवायचं ओके बाळांनो को फॅक्टर मॅट्रिक्स हे जे काही को फॅक्टर एलिमेंट आले हे रो फॉर्म मध्ये ऍड करा 10 0 0 -10 5 0 2 -4 2 ओके बाळांनो आता ते ऍडजॉइंट मॅट्रिक्स हे डोक्यात ठेवा ऍडजॉइंट म्हणजे तो जो काही तुम्ही को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड केलाय या को फॅक्टर मॅट्रिक्सचा काय असतो ट्रान्सपोज म्हणजे रोजचे कॉलम करायचे मग इथं पहिली रो होती 10 0 0 मग तो पहिला कॉलम झाला 10 0 0 दुसरा कॉलम -10 5 0 2 -4 2 बरोबर आहे ओके बाळांनो आणि लास्ट जिटर इनवर्स व्हॅल्यू लिहा 1/10 आणि बाळांनो तो ऍडजॉइंट लिहा फक्त ओके बाळांनो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्रत्येकाने ओके बाळांनो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे बाळांनो हे प्रत्येकाने जर माझ्या बरोबर सॉल्व्ह केले तर बाळांनो समजून जातील परत प्रॉब्लेम येणार नाही आणि जर कंटाळा केला आळस केला तर बाळांनो हे एक्झाम्पल किती जणांना जमणार पण नाही जितके सोपे वाटतात तितके त्याच्यामध्ये गरमने एक एंट्री जरी चुकली तरी बाळांनो मार्क्स 0 होऊ शकतात एक्झामवर डिपेंड राहतं मग मार्क्स किती द्यायचे ओके बाळांनो स्क्रीनशॉट घेतलाय ओके नेक्स्ट एक्झाम्पल आता यातलं एक क्वेश्चन बाकी फक्त आपला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व एक्झाम्पल एक बाकी आहे ते आपण उद्या घेणार आहे आता मी तुम्हाला इनवर्स एक असं एक्झाम्पल देणार आहे ऍडजॉइंटच ओके नेक्स्ट मिससेलेनियस एक्सरसाइज 2A क्वेश्चन
क्वेश्चन आता मी ओरली सांगणार आहे, फक्त इथे लिहितो साईडला. मिससेलेनियस एक्सरसाइज 2A. मिससेलेनियस एक्सरसाइज 2A, क्वेश्चन नंबर 14. मिससेलेनियस एक्सरसाइज 2A, क्वेश्चन नंबर 14. म्हटल्याप्रमाणे मी तुमचे बरोबर जेवढे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे सगळे मिससेलेनियस घेऊन राहिलोय. परत लक्षात घ्या, क्वेश्चन कुठला आहे? मिससेलेनियस एक्सरसाइज 2A, क्वेश्चन नंबर 14. फाइंड द इनवर्स ऑफ क्वेश्चन लिहायचा माझ्यावर प्रत्येकाने. फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय adjoint method. Find the inverse of matrix by adjoint method. आणि खाली मॅट्रिक्स लिहितोय. मॅट्रिक्स आहे 1 2 3 1 1 5 2 4 7. परत पाहून घ्या. 1 2 3 1 1 5 2 4 7. ओके बाळांनो, कुठलं एक्झाम्पल आहे? मिससेलेनियस एक्सरसाइज 2A, क्वेश्चन नंबर 14 आहे. फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. ओके बाळांनो, स्टार्ट करा प्रत्येकाने. सर्वात पहिले सोल्युशन. मला जागा नाही, जाऊन करतोय. सोल्युशन लेट, आणि त्या दिलेल्या मॅट्रिक्सला ए म्हणा. सोल्युशन लेट ए इज इक्वल टू. ठीक आहे बाळांनो, डिटरमिनंट फाइंड करा. डिटरमिनंट फाइंड करा प्रत्येकाने. प्रत्येकाने डिटरमिनंट फाइंड करायचा लगेच. मी कोणालाही विचारल, जर आन्सर सांगता आलं बाळांनो तर क्लास मधनं काढून टाकेल. बरेच झाले विचारलं का लेफ्ट होतात, माईक चालत नाही म्हणतात, एवढा काही इश्यू येत नाही. तुमचं सॉल्व झालेलं नसतं, तुम्ही नाटक करता. प्रत्येकाने सॉल्व करायचंय पटकन. डिटरमिनंट ऑफ ए झाला असेल तर स्टेप नंबर 2 स्टार्ट करा बाळांनो. हे पहा, फक्त नंबर बदललेले. मी मुद्दाम हे जे पूर्ण आन्सर पुसत नाही, याचं कारण असतं की तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे. पूर्ण फॉर्मॅट तोच आहे, फक्त त्याच्यामध्ये जे नंबर्स होते क्वेश्चन मध्ये ते नंबर बदललेले. बाकी काहीच बदललेलं नाही, फक्त नंबर बदललेले. त्यामुळे फक्त येणारे आन्सरचे नंबर्स बदलणार आहे, बाकी काही चेंज होत नाही इथे. ओके बाळांनो, डिटरमिनंट ऑफ ए 1 2 3 1 1 5 2 4 7. बरोबर आहे. ओके, मायनस 1 5 4 7. सेकंड मायनर 1 2 5 7. थर्ड माइनर 1 1 2 4. Two 3 4 7. Okay, next 1 3 2 7. Next 1 2
बरोबर आहे बाळांनो, तुम्ही सॉल्व्ह करत चला. नेक्स्ट 2 3 1 5. नेक्स्ट 1 1 3 5 and last 1 1 2 1. ओके बाळांनो, त्यात पहिला मुद्दा डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड केला प्रत्येकाने. स्टेप नंबर 1 डिटर्मिनंट ऑफ ए. कुठे कुणाल? बाळा माईक ऑन कर. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू सांग बाळा मला. -1. -1. प्रत्येकाने चेक करा. -1 आली. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू -1 आली. ओके. नेक्स्ट फर्स्ट मायनर एलिमेंट स्नेहा आवाडी. पहिला मायनर -10 -13. -13. चेक करा बरोबर आहे का. ओके. सेकंड मायनर वैद्य शिवम. वैद्य सेकंड मायनर -3. -3. ठीक आहे. ओके. दाक्षे प्रसाद. बस थर्ड मायनर 2. 2. ओके. नेक्स्ट मंडलिक. इथं नाव मला फक्त मंडलिक यम ए दिसतंय. मंडलिक माधुरी, मंडलिक मधुरा. किंवा माईक ऑन कर. हा ओके. मला बघा हा मायनर एलिमेंट सांग किती. 2. 2. ओके. नेक्स्ट मोनिका क्षीरसागर. बघा हा मायनर सांगायचा आहे. M22. 1. 1. ओके. नेक्स्ट रेवगडे साहिल. रेवगडे साहिल. बा हा मायनस सांग. 0. रेवगडे M23 सांगायचं आहे तुला. 0. अरे ओरली आन्सर आहे बाळा. 0 0. 0. ओके. बरोबर आहे. ओके. नेक्स्ट भुजबळ स्वराज.
M31 सांगायचं आहे. सेवन शाबास, बरोबर आहे. नेक्स्ट ऋतुजा. इथे मला नाव फक्त ऋतुजा CH दिसतंय. आपलं नाव पाहून घ्यायचं. जनरली तुम्ही जे पहिलं नाव टाकलं ते बोलतोय. ऋतुजा चौधरी. ऋतुजा बाळा, मला M32 सांगायचं आहे. टू. ओके, बरोबर आहे. नेक्स्ट गायकवाड. बाळा किती? M33. गायकवाड -1. -1. ओके, ठीक आहे, बरोबर आहे. ओके, बघा प्रत्येकाचे मायनस बरोबर आले असतील. आता को फॅक्टर्स लिहायचे. परत आयडिया सांगतो. पहिला मायनर जो आहे तो ऍज इट इज लिहायचा आहे. दुसऱ्या मायनरला साईन चेंज करा. तिसरा परत ऍज इट इज लिहा. याचा साईन चेंज करा. अल्टरनेट करतो बाबा. परत पुढचा ऍज इट इज ली. 0ला साईन चेंज करून फरक पडणार. मग परत हा ऍज इट इज ली. त्याचा साईन चेंज होईल. आणि लास्ट ऍज इट इज. बरोबर आहे. ज्यांना ही ट्रिक नाही समजत अल्टरनेटची, तरी ते खालच्या नंबरची सम करीत जायची. सम जरी म्हणाल साईन चेंज नाही करायचं, सम ऑर्डरचं साईन चेंज करायचं. ओके, हे आलेले एलिमेंट जाऊन रो फॉर्म मध्ये लिहा. -13, 3, 2, -2, 1, 0, 7, -2, -1. हा झाला को फॅक्टर मॅट्रिक्स. ऍडजॉइंट मॅट्रिक्स -13, 3, 2, -2, 1, 0, 7, -2, -1. आणि लास्ट इनवर्स मॅट्रिक्स डिटर्मिनंट ऑफ ए होता -1 इंटू -13, -2, 7, 3, 1, -2, 2, 0, -1. ओके बाळांनो. हा, आता फक्त लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. इथे एक गोळ होतो. आता हे -1 अपॉन -1 आहे ना, -1 दिला तर बाळांनो हा पूर्ण काय होईल? -1 अपॉन 1 म्हणजे -1. आणि -1 ने मल्टिप्लाय करणं किंवा डिवाइड करणं म्हणजे फक्त काय करायचे? साईन चेंज करायचे. मग बाळांनो हे आता लिहिलं तरी चालतो. किंवा हा डायरेक्टली आत दिला, प्रत्येकाला साईन चेंज करून टाकले तर ए इनवर्सचं आणखीन एक आन्सर येऊ शकतंय. ते काय येईल? ए इनवर्स इज इक्वल टू हा मायनस जर आत दिला तर 1 अपॉन 1 1 होऊन जाईल. विषय संपला. आणि मग आन्सर येईल 13 to -7, -3, -1, 2, -2, 0, 1. ओके बाळांनो, ते मायनस साईन आत द्या. पुढची एक स्टेप लिहा तुम्ही प्रत्येकाने. खाली देअरफॉर ए इनवर्स इज इक्वल टू काय येईल बाळांनो? फक्त ए इनवर्स इज इक्वल टू तो जो ऍडजॉइंट आला त्याच्या आतले साईन चेंज करा. बाहेर काहीच लिहायचं नाही, कारण की तो जो 1 अपॉन 1 आहे तो 1 होणार. फक्त ते बाहेरचं मायनस आतमध्ये, आतमध्ये प्रत्येक इलेमेंटचं ते मायनस आतमध्ये प्रत्येक इलेमेंटला जाईल आणि 9च्या 9 इलेमेंट साईन चेंज होतील. ती स्टेप लिहायला जागा पुरत नाहीये, पण ती स्टेप बाळांनो तुम्ही कंपल्सरी लिहायची. ती स्टेप तुम्ही लिहायची बाळांनो प्रत्येकाने. ओके, आणि नेक्स्ट एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला आहे, जे मी सॉल्व्ह करून देणार नाहीये. मिसलेनियस एक्सरसाइज 2A क्वेश्चन नंबर 15.
मिसलेनियस एक्सरसाइज 2A क्वेश्चन नंबर 15. बाळांनो तुम्हाला होमवर्कला आहे, प्रत्येकाने कंपल्सरी सॉल्व्ह करायचं आहे. मला ज्याचा आन्सर येईल आणि असं वाटेल हे आन्सर तुम्हाला टाकायला पाहिजे, मी तेवढा आन्सर टाकेल. फक्त हे दुसरा कोणाच तरी आला असेल तुमच्यापैकी कोणाच तरी. मिसलेनियस एक्सरसाइज 2A क्वेश्चन नंबर 15. फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडियंट मेथड. आणि एक्झाम्पल आहे 1 0 1 0 2 3 1 2 1. बाळांनो इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे एक्सचा. प्रत्येकाने सॉल्व्ह करायचंय आणि सॉल्व्ह करून मला आन्सर पाठवायचंय. मग याच्यापैकी एक आन्सर कोणतं एक रॅन्डमली मी ग्रुपवर टाकून देईल. मग बाकीच्यांनी आपला आन्सर चेक करून घ्यायचंय बरोबर आहे का चूक आहे. पण हे एक्झाम्पल बाळांनो होमवर्कला आहे. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. आणि हे एक्झाम्पल बाळांनो होमवर्कला सॉल्व्ह करायचं आहे. हे मी सॉल्व्ह करून देणार नाहीये. ओके ठीक आहे बाळा, आता फिजिकल लेक्चर आहे, लगेच फिजिकल लेक्चरला जॉईन व्हायचंय.